श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे चैत्र नवरात्री पासून रामनवमी पर्यंत या गोष्टी तुम्हाला नकारात्मकतेकडनं सकारात्मकतेकडे नेतील. अशी करा देवींची पूजा. वर्षात 4 नवरात्री येतात. त्यातील शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्व आहे. गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्याला सुरुवात. अशात चैत्र नवरात्री कधी आहे व कुठल्या देवींची पूजा करतात आणि नवरात्रीमध्ये काय करावे हे जाणून घेऊया. चैत्र नवरात्री. यावर्षी चैत्र नवरात्री 2025 30 मार्च पासून सुरू होऊन 6 एप्रिल रोजी संपेल. यंदा देवी आई हत्तीवर स्वार होऊन येणार, जे समृद्धीचे संकेत आहे. तर चला जाणून घेऊया घटस्थापना, शुभ मुहूर्त आणि पूजाविधी. हत्तीवर स्वर देवी दुर्गेचे आगमन, काय परिणाम होईल? शास्त्रांनुसार जर देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन आली तर ते समृद्धी, शांती आणि चांगल्या पावसाचे लक्षणे आहे. यामुळे संपत्ती वाढते आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. विशेष म्हणजे यावेळी माँ दुर्गा हत्तीवर स्वार होऊन प्रस्थान करेल, जे खूप शुभ मानले आहे. घटस्थापनाचे मुहूर्त आणि शुभयोग. चैत्र नवरात्री चे शुभारंभ यावर्षी स्वार्थ सिद्धी योगात होणार, जे याला अधिक शुभ बनवते. या दिवशी अतिशुभ इंद्र योग तयार होत आहे, ज्याने पूजापाठाचे महत्व अधिकच वाढते. घटस्थापनेचे शुभ वेळ सकाळी 6:13 ते 10:22 पर्यंत असेल, तर अभिजित मुहूर्त हे 12:01 पासून ते 12:50 पर्यंत असेल. पूजा दरम्यान घटस्थापना करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण हे दुर्गा देवीचे आवाहन करण्याचे प्रतीक मानले जाते. कलशस्थापनाचे नियम व विधी. पूजा योग्यरीत्या पूर्ण होण्यासाठी आणि माँ दुर्गेचे आशीर्वाद मिळावे म्हणून कलशस्थापनासाठी काही महत्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे. पूजास्थळ स्वच्छ करा आणि पवित्र पाण्याने ते शुद्ध करा. सोने, चांदी, तांबे किंवा मातीपासून बनवलेले कलश निवडा, हे सर्वात शुभ मानले जाते. कलशावर स्वस्तिक चिन्ह बनवा, ते मौलीने गुंडाळा आणि त्यावर आंब्याचे पाने ठेवा. भांड्यात पाणी भरा आणि त्यात लवंग, वेलची, सुपारी, हळद, तांदूळ आणि एक नाणे घाला. मातीच्या भांड्यात जव पेरा, ते समृद्धीचे प्रतीक आहे. तुपाचा दिवा लावून माँ दुर्गेची पूजेची सुरुवात करा. कलश स्थापना करताना काय करू नये? रात्रीच्या वेळी कलश स्थापना करू नये. अमावस्या तिथीत कलश स्थापना अशुभ मानले जाते. पूजास्थळ स्वच्छ असावा, याने नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. नवरात्री व्रताचे महत्वविधी. चैत्र नवरात्रीत अनेक श्रद्धाळू 9 दिवस उपवास करतात, परंतु यंदा नवरात्री 8 दिवसाची असेल. व्रत दरम्यान फलाहार किंवा सात्विक आहार याचे सेवन केले पाहिजे. चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री यात अंतर. भगवान रामाची जयंती चैत्र नवरात्रीत साजरी केली जाते. दुर्गा पूजा आणि दुसरा शारदीय नवरात्रीत साजरी केली जाते. हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीने होते. चैत्र नवरात्रीमध्ये काय साधना करायची? या 9 दिवसांमध्ये सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर दिवा लावून माताची पूजा करा. दुर्गा गायत्री मंत्र किंवा नवदुर्गास समर्पित 9 मंत्रांचा जप करा. त्यासोबत श्री दुर्गा सप्तशतीचे पठण करा. यात 13 अध्याय असून ते 9 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे असतात. प्रत्येक साधकाने नवरात्रीचे 9 दिवस अखंड ज्योत लावली पाहिजे, कारण ती तुमची जाणीव आणि तुमच्या साधनेतील समर्पणाशी मिळते जुळते असते. शेवटी हा प्रकाश तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करतो. नवरात्रीमध्ये उपवासाला महत्व असून साधक 9 दिवस काही खात नाही. जर तुम्हाला शक्य नसेल तर दिवसा फक्त 1 वेळा जेवले तरी देखील चालेल. चैत्र नवरात्रीची शक्ती साधना. चैत्र नवरात्रीमध्ये काही ठिकाणी ललित देवीची पूजा करण्यात येते, तर काही ठिकाणी दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसाचे 3 विभाग करण्यात आले आहे, असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये काली माताची पूजा करण्यात येते.
काली माता आपल्या नकारात्मक गुणांचा नाश करते. पुढच्या 3 दिवसांमध्ये माता लक्ष्मीची पूजा करण्यात येते. माता लक्ष्मी आपल्यामधील राजसिक गुणांचा समतोल राखते. मग शेवटच्या 3 दिवसांमध्ये मां सरस्वतीची पूजा केली जाते. याचा अर्थ नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत आपण या 9 दिवसांमध्ये आपण तमातून सत्वाकडे जातो, म्हणजे आपण नकारात्मकतेकडनं सकारात्मकतेकडे जातो. अशा प्रकारे पूजन केल्याने आयुष्यातील सर्व संकटे कमी होतील व जीवनामध्ये अतिशय चांगला लाभ होईल. श्री स्वामी समर्थ.